कलेक्टर, हे सगळे रेडिएशन सगळे ॲब्झॉर्ब करतात. या प्रत्येक ठिकाणी काय आहेत, ॲब्झॉर्बर आहेत. हे रेडिएशन सगळे, हे रेडिएशन काय करतात, सगळी एनर्जी कुठं ट्रान्सफर करतात, या कलेक्टर ट्यूबला. कलेक्टर ट्यूब एकच आहे, इथूनच पाणी येणार आणि इकडनं काय होणार, एक्झिट होणार. हे सगळे कलेक्टर ट्यूबमधनं म्हणजे ही सगळी एनर्जी याची 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 हे सगळ्यांची एनर्जी कुठं ट्रान्सफर होणार आहे, या कलेक्टर ट्यूबला. हे स्टेरॉड काय करणार, इथं जे आपण जे ॲब्झॉर्बर बसवले आहेत, हे गोल म्हणजे काय ते समजा ॲब्झॉर्बर आहेत. हे सगळे ॲब्झॉर्बरची एनर्जी ट्रान्सफर कुठं करतोय, तो हे स्टेरॉड कुठं करतं आहे, स्टेरॉड ट्रान्सफर कुठं करतं, या कलेक्टर ट्यूबला. बरोबर. याच्यामध्ये काय काय गोष्टी आहे बघा, ज्या डायग्राममध्ये दिसतात त्याच लिहायच्या. इट कन्सिस्ट कलेक्टर ट्यूब, याच्यामध्ये काय आहे, कलेक्टर ट्यूब आहे, दुसरं काय आहे, मिरर आहे, आणि तिसरं काय आहे, स्टेरॉड आहे. बरोबर, पहिला पॉईंट लिहिला. दुसरा पॉईंट काय, इन दिस सोलर रेज आर फोकस्ड विथ द हेल्प ऑफ मिरर ऑन द कलेक्टर ट्यूब. याच्यामध्ये जे आपले सोलरचे जे रेडिएशन आहे, सोलरची प्रकाश आहे, सूर्याचा जो प्रकाश आहे तो काय करणार आहे, आपण एका जागी फोकस करणार आहे. या सगळ्यांचा प्रकाश आपण कुठं केला आहे, फोकस केला आहे. कुठं फोकस केला आहे, कोणाच्या साईनने फोकस केला आहे, मिररच्या साईन. याच्यामध्ये आपण काय वापरली, मिरर वापरली. बरोबर. बिकॉज ऑफ द मिरर अँड स्टेरॉड इंटेन्सिटी ऑफ सोलर लाईट इन्क्रीजेस. आपण जे मिरर काच, वेगवेगळ्या प्रकारचे जे काच वापरले आहेत, मिरर आणि या स्टेरॉड जे वापरले, त्याच्यामुळं जी आपली उष्णता आहे, सूर्याचा जो प्रकाश आहे त्याची इंटेन्सिटी, त्याचं इंटेन्सिटी म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, इंटेन्सिटी म्हणजे कॅपॅसिटी, त्याची जी कॅपॅसिटी ती काय होती, वाढती. सोलरची जी उष्णता आहे त्याचं तापमान काय होतं, अजून जास्त वाढतं. कारण आपण काय केलं, त्याला सगळ्याला फोकस केलं ना, एका जागी फोकस केले, एका जागी ते साठवले, त्याच्यामुळे त्याची इंटेन्सिटी काय होती, अजून जास्त वाढते. दिस इज युज्ड फॉर हाय पॉवर जनरेशन. आता आपल्याला डायग्रामवरूनच समजते की याच्यामध्ये आपण मिरर वापरलं आहे, नंतर स्टेरॉड वापरलं आहे. आपण सगळी उष्णता काय करतो, एका जागी फोकस करतो आहे. सगळी कुठं फोकस करतो, आपण या कलेक्टर ट्यूबला फोकस करतो आहे. म्हणजे नॉर्मल आहे की याचा पॉवर जनरेशन काय असणार, याचं जास्त असणार आहे. बरोबर का नाही. दिस इज युज्ड फॉर हाय पॉवर जनरेशन. पाचवा पॉईंट काय, मिरर आर पॅराबॉलिक इन शेप. तुमचे मिरर कसे आहेत, असे अंडाकृती आहे, पॅराबॉलिक इन शेप आहे, म्हणून याला आपण काय म्हटलं, पॅराबॉलिक कॉन्सन्ट्रेटेड कलेक्टर. यामुळे आपण काय म्हणतात, पॅराबॉलिक कॉन्सन्ट्रेटेड कलेक्टर म्हणतात. विथ द हेल्प ऑफ दिस कलेक्टर टेम्परेचर अप टू 3000 कॅन बी अचिव्ड. याच्यामध्ये आपण 3000 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण टेम्परेचर काय करू शकतो, तयार करू शकतो. बरोबर. आणि पाणी जर तुम्ही विचारताल किती करणार, तर याच्यामध्ये आपण पाणी 500 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण याच्यामध्ये काय करू शकतो, गरम करू शकतो. आता तुम्हाला पॅराबॉलिक कॉन्सन्ट्रेटेड कलेक्टर विचारलं तर माहिती द्यायची ही. ॲडव्हान्टेजेस विचारले, ॲडव्हान्टेजेस ऑफ पॅराबॉलिक सोलर कलेक्टर. ॲडव्हान्टेजेस काय, पहिला पॉईंट आपण इथे जे लिहिले त्याच्यातलेच 2-3 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट काय, हाय फ्लुइड टेम्परेचर अप टू 500 डिग्री सेल्सिअस कॅन बी अचिव्ड. याच्यामध्ये आपण बघितलं मग अशी की आपण पाणी कितीपर्यंत गरम करू शकतो, 500 डिग्री सेल्सिअसपर्यंत काय करू शकतो, पाणी आपण याच्यात काय करू शकतो, गरम करू शकतो. आणि जर टेम्परेचर जर पाणी नसेल वापरायचं, त्याच्यामध्ये समजा पाण्याच्या ऐवजी आपण समजा इकडनं हवा सोडली, आपण असं नाही की इथं पाणीच वापरणार आहे. या कलेक्टर ट्यूबमधनं असं नाही की फक्त पाणीच जाणार, याच्यामध्ये आपण काही पण वापरू शकतो. म्हणजे ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये असं नाही की आपण फक्त इकडनं पाणी सोडणार आहे, पाणी सोडा किंवा हवा सोडा, एअर सोडा. जर एअर सोडली तर कुठपर्यंत टेम्परेचर करू शकतो आपण, 3000 डिग्री सेल्सिअस, 3000 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण याच्यात काय करू शकतो, टेम्परेचर तयार करू शकतो, 3000 डिग्री सेल्सिअस. आणि जर पाणी सोडलं तर काय करणार आपण, 500 डिग्री सेल्सिअसपर्यंत. कारण का बरं, पाण्याचं जर टेम्परेचर खूप जास्त झालं तर त्याचं पाण्याचं काय होणार आहे, वाफ होणार आहे, स्टीम तयार होणार आहे. बरोबर का नाही. नंतर इफिशियन्सी ऑफ कलेक्टर इज हाय. याची इफिशियन्सी काय, जास्त चांगली. कारण आपण काय म्हटलं आहे, आपण याच्यामध्ये सगळा सूर्यप्रकाश काय करतो, एका जागी फोकस करतो, एका जागी कॉन्सन्ट्रेट करतो, म्हणून त्याची पॉवर कॅपॅसिटी पण काय जास्त आहे आणि इफिशियन्सी पण काय त्याची जास्त आहे. थर्मल लॉसेस आर लेस. याच्यामध्ये जी आपली उष्णता आहे त्याचे लॉस काय आहेत, कमी आहेत. थर्मल म्हणजेच काय, टेम्परेचर आपलं लॉस काय होते, कमी होते. आणि स्टोरेज कॉस्ट इज लेस. याची स्टोरेज करण्याची कॉस्ट आहे किंवा ऑपरेटिंग कॉस्ट आहे ही काय याची कमी आहे. डिसॲडव्हान्टेजेस काय, कलेक्ट ऑनली बीम रेडिएशन अँड नॉट अदर. याच्यामध्ये फक्त जे उष्णता आहे ती सगळी कॉन्सन्ट्रेट कुठं होती आहे, फक्त इथं होती आहे मध्ये कलेक्टर ट्यूबला, दुसरीकडे कुठं होती आहे का, नाही होते. मग हा त्याचा काय डिसॲडव्हान्टेजेस आहे. म्हणजे कलेक्ट ऑनली बीम रेडिएशन अँड नॉट अदर्स. म्हणजे
हे जी कलेक्टर ट्यूबला जे रेडिएशन पडणार आहेत ते कुठले पडणार आहेत, फक्त या स्टेरॉइडमधनं जे जातील तेच. आता ऑलरेडी हे कलेक्टर ट्यूब काय ओपन आहे का नाही बाहेर ॲटमॉस्फिअरला, ही हाईट आहे. हे असं इमॅजिन होते का तुम्हाला, हे असं आहे आणि वरती ते काय असे ट्यूब आहेत आणि वरती असं एक ट्यूब आहे. पण ही ट्यूब पण ऑलरेडी काय हवेमध्ये बाहेरच आहे ना, ॲटमॉस्फिअरमध्ये अवेलेबल आहे. पण याच्यावरती पण काय पडते, प्रकाश पडतोय. पण तो प्रकाश घेणार आहे का, तो नाही घेणार आहे, बरोबर. म्हणून आपण काय म्हटलं, इट ऑनली कलेक्ट बीम रेडिएशन, म्हणजे या बीममधनं या स्टेरॉइडमधनं जे रेडिएशन येणार आहेत तेच फक्त तो काय करणार आहे, कलेक्ट करणार आहे. त्याचाच फक्त काय करणार, तो वापर करणार आहे. इकडनं पुढं जे बाहेर पडते, समजा इकडनं जर प्रकाश पडतो, जसं याच्यावरती पडतो तसं या ट्यूबवरती पण पडणार ना, तो काय होणार आहे, आपला वेस्ट होणार आहे, बरोबर. कलेक्ट ऑनली बीम रेडिएशन अँड नॉट अदर. ऑपरेटिंग कॉस्ट अँड मेंटेनन्स कॉस्ट याची काय जास्त आहे. असं तुमचं झाले ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. याचे ॲडव्हान्टेजेस विचारलेत फक्त, डिसॲडव्हान्टेज विचारलेले नाही आहेत. सेंट्रल टॉवर रिसिव्हर युझिंग हेलोस्टॅट मिरर. याच्यामध्ये काय आहे, आपण मगाशी बघितलं ना तुम्ही, हे बघितलं ना आपण पॅराबोलिक डिश कलेक्टर. याच्यामध्ये कसं एक रिसिव्हर वरती होता, बरोबर का नाही. रिसिव्हर म्हणजे आपण जे काय आउटपुट आहे आपलं, रिसिव्हर म्हणजे काय म्हटलेलं आपण, आउटपुट. आपलं आउटपुट इथं जोडणार नाही आपण, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, कुठंच नाही. आउटपुट कुठं जोडणार, या पॉईंटला, फोकसिंग पॉईंट्स, बरोबर का नाही. ऑब्झर्वर म्हणा किंवा फोकस कुठं जोडणार आहे आपण, इथं. सिमिलरली तसंच इथं आहे. आपण काय करणार आहे, एक ग्राउंड आहे, ग्राउंडवरती काय करणार आहे, वेगवेगळे आपण काय बसवले, ते मिरर बसवले, बरोबर. हे मिरर काय करणार, मिररवरती काय पडणार आहे, सगळे रेडिएशन्स पडणार आहे. ते सगळे मिरर कुठं फोकस करणार आहे, या रिसिव्हर पॉईंटला. हे रिसिव्हर पॉईंटला, रिसिव्हर आहे म्हणजे हे जे काय आहे, ॲब्झॉर्बर आहे, बरोबर. इथं ॲब्झॉर्बर आहे, तो टॉवरच्या साईडने काय केला आपण, उंच उभा केला आहे, बरोबर. उंच उभा केला आहे आणि या रिसिव्हरमधनंच आपण काय पडणार आहे, आपल्याला आउटपुट भेटणार आहे, बरोबर. असं आहे सेंट्रल टॉवर रिसिव्हर. म्हणून इथे एकच आहे ना, सगळ्यांच्या मिररचा सेंटर कुठं आहे, एकच आहे. म्हणून याला काय म्हटलं आपण, सेंट्रल टॉवर रिसिव्हर युझिंग हेलिओस्टॅट मिरर. हे मिररला नाव काय त्यांनी दिलं आहे, हेलिओस्टॅट मिरर, बरोबर. असं त्रिकोणाकृती आहे म्हणून त्याला काय म्हटलं, ते हेलिओस्टॅट, बरोबर. असं तर माहिती काय, सेंट्रल टॉवर रिसिव्हर युझिंग हेलिओस्टॅट मिरर. In case of central tower receiver collector, a receiver is located at the top of the tower. आपण काय म्हटलंय, रिसिव्हर कुठे आहे आपला, टॉवरच्या सगळ्यात वरती, बरोबर का नाही. रिसिव्हर इज लोकेटेड ॲट द टॉप ऑफ द टॉवर. इट हॅज नंबर ऑफ मिरर. याच्यामध्ये आपण बघितलं मिरर किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 8 मिरर आहेत ना टोटल. म्हणून आपण काय म्हटलं, इट हॅज नंबर ऑफ मिरर माउंटेड ऑन द ग्राउंड विच फोकसेस सोलर रेडिएशन टू द टॉप रिसिव्हर. सगळे फोकस कुठं करतात रेडिएशन, त्याच्या टॉप रिसिव्हरला, बरोबर का नाही. इच मिरर इज कॉल्ड ॲज हेलिओस्टॅट. प्रत्येक मिररला आपण काय म्हणतो, हेलिओस्टॅट म्हणतो. समजलं दुसरा पॉईंट. याच्यामध्ये पहिला पॉईंट काय आहे, रिसिव्हर इज लोकेटेड ॲट द टॉप ऑफ द टॉवर. रिसिव्हर कुठं बसवला आपण, टॉवरच्या वरती बसवला आहे. दुसरा पॉईंट काय आहे, याच्यामध्ये खूप मिरर आहेत, त्या प्रत्येक मिररला आपण काय म्हणतो, हेलिओस्टॅट म्हणतो. आणि प्रत्येक मिरर काय करते, रिसिव्हरला फोकस करते. इच मिरर फोकसेस सोलर रेडिएशन. सोलरची सूर्याची रेडिएशन्स म्हणजे मराठीत काय म्हणतात, किरणं. सूर्याचे किरणं काय करतात आहेत, कुठं फोकस करतात आहेत, ऑन द टॉप ऑफ द रिसिव्हर, बरोबर. सूर्याचा प्रकाश, सूर्याचे किरणं कुठं ट्रान्सफर करतात आहेत, ते रिसिव्हरला, बरोबर. इच हेलिओस्टॅट इज रोटेटेड इन टू डायरेक्शन टू ट्रॅक द सन. प्रत्येक जे हेलिओस्टॅट आहे, प्रत्येक जे मिरर आहे, ते काय होणार आहे, इकडं आणि इकडं दोन्ही डायरेक्शनला ते फिरू शकतात. म्हणजे सूर्य कसा एका जागी असतो का, नसतो ना. सूर्य एका जागापासून पूर्वेकडे येणार आणि पश्चिमेकडे जाणार. मग ते पण जसं 2 डायरेक्शनला काय दिलं, त्याला मुवमेंट दिली. म्हणजे हेलिओस्टॅट आपलं जे मिरर आहेत ते आपल्याला एका जागी राहणार नाही. जसं जसं सूर्य जाईल तसं तसं ते काय होणार, मूव्ह होणार, बरोबर. याच्यामध्ये दाखवलेलं नाही पण ते आपण माहिती लिहिली. इच हेलिओस्टॅट इज रोटेटेड इन 2 डायरेक्शन. प्रत्येक हेलिओस्टॅट आपला काय आहे, हेलिओस्टॅट म्हणजेच काय, मिरर. प्रत्येक मिरर आपला 2 डायरेक्शनने काय होऊ शकतो, रोटेट होऊ शकतो. टू ट्रॅक द सन. सूर्याला ट्रॅक करण्यासाठी, सूर्याला पकडण्यासाठी.
कॉन्सन्ट्रेशन रेशो आपण मगाशी बघितलं. कॉन्सन्ट्रेशन रेशो म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन रेशो म्हणजे काय की एखादा ॲब्झॉर्बर त्या सूर्याच्या प्रकाशाला किती बारीक याच्यामध्ये काय करू शकतो, एका पॉईंटला फोकस करू शकतो. याच्यामध्ये त्यालाच काय म्हणतो आपण, कॉन्सन्ट्रेशन रेशो. कॉन्सन्ट्रेशन रेशो याचा किती असू शकतो, 3000पर्यंत याचा असू शकतो. बरोबर. बिकॉज ऑफ द हाय टेम्परेचर जनरेशन, याच्यामध्ये टेम्परेचर जनरेशन काय आहे, जास्त आहे. फ्लुइड कॅन डायरेक्टली कन्वर्टेड इंटू स्टीम. आपण रिसिव्हरला, आपण इथं काय रिसिव्हर म्हटलं, मी काय म्हटलेलं आउटपुट आहे, बरोबर का नाही. इथं आउटपुट कुठंच नाही, आउटपुट कुठं आहे, इथं आहे. म्हणजे समजा जर मी इकडनं पाणी जर सोडलं, नॉर्मल कोल्ड वॉटर सोडलं किंवा नॉर्मल वॉटर सोडलं, तर काय होणार, इथं टेम्परेचर एवढं जास्त झालं आहे, या सगळ्या मिररचा फोकस कुठं आहे, या रिसिव्हरला आहे ना. म्हणून आपलं पाणी काय होणार, डायरेक्टली कशात कन्वर्ट होणार, स्टीममध्ये कन्वर्ट होणार, वाफ होणार त्याची डायरेक्ट, बरोबर, वाफ होणार. बिकॉज ऑफ द हाय टेम्परेचर जनरेशन फ्लुइड कॅन डायरेक्टली कन्वर्टेड इंटू स्टीम. फ्लुइड आपलं काय होणार, डायरेक्टली स्टीममध्ये काय होणार, वाफेमध्ये काय होणार, कन्वर्ट होणार. विच वी कॅन यूज फॉर पॉवर जनरेशन. ती आपण काय करू शकतो, पॉवर जनरेशनसाठी आपण वापरू शकतो. स्टीम पॉवर जनरेशन, पॉवर प्लॅन्ट आपण पुढं आहे तेव्हा बघूया. वाफेचा वापर करून आपण ऊर्जा तयार करायची, पॉवर तयार करायची, बरोबर. दिस सिस्टीम इज मोर कॉस्टली अँड कॉम्प्लिकेटेड बट यूज फॉर हायर पॉवर जनरेशन. ही सिस्टीम ही कॉम्प्लिकेटेड आहे आणि कॉस्टली आहे, पण जास्त पॉवर जनरेशनसाठी आपण ती वापरतो, बरोबर. डायग्राम ही जी आहे तीच काढायची, सिंपल. काढलेली डायग्राम. आता एक्सप्लेन डोमेस्टिक टाईप सोलर वॉटर हीटर. आता तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे, डोमेस्टिक टाईप सोलर वॉटर हीटर. डोमेस्टिक टाईप सोलर वॉटर हीटर. तर डायग्रामवरून आपलं समजतं आहे बघा. इथं आपलं काय आहे, हा हॉट वॉटर स्टोरेज टँक आहे. हॉट वॉटर स्टोरेज टँक आहे हा. हॉट वॉटर स्टोरेज टँकला आपण काय केलं आहे, इन्सुलेशन केलेलं आहे. इन्सुलेशन का करतात, कोणत्या पण गोष्टीला आपण थर्मस का वापरतो, थर्मस गार राहावं म्हणून, बरोबर का नाही. आपलं जे पाणी आहे त्याचं टेम्परेचर काय राहणं, मेंटेन राहण्यासाठी. आपलं जे काय आहे ते काय करायचं, आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे. थंड असेल तर थंड ठेवायचं, गरम असेल तर गरम ठेवायचं आहे. मग आपलं आता इथं टेम्परेचर कोणतं आहे, हॉट आहे. मग आपल्याला हॉटला हॉटच ठेवायचं, बाहेर त्याचं हीट बाहेर पडू नये म्हणून आपण काय करतो, त्याला इन्सुलेशन देतो, बरोबर. आता इकडं हॉट वॉटर आहे, इथं काय दिलं आहे, आपण एक टँक बसवला आहे. तो कोणता टँक आहे आपला, हा कोल्ड वॉटर टँक आहे. हा कोल्ड वॉटर टँक आहे. कोल्ड वॉटर टँकपासून इथून काय आलं, ते कोल्ड वॉटर टँकने पंपच्या साहाय्याने, वॉलच्या साहाय्याने काय केलं, आपण कुठं पाठवला, हा हॉट वॉटर टँकला पाठवला. हॉट वॉटर टँकमधनं ते ग्रॅव्हिटीच्यामुळं काय जातं, या शटल वॉल ओपन होतो आणि या वॉलच्या साहाय्याने कुठं जातं, ते फ्लॅट प्लेट कलेक्टरला. फ्लॅट प्लेट कलेक्टर आपण डिटेलमध्ये मगाशी बघितलेलं. फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये काय असतं, ॲब्झर्वर असतं, वरती त्याच्या ट्रान्सपरंट ग्लास ट्यूब असते, बरोबर का नाही. ट्रान्सपरंट ग्लास ट्यूबवरती सगळे इथं रेडिएशन पडतात, ते ॲब्झॉर्व करतात. त्याच्यामध्ये इन्सुलेशन असतं खाली, बाहेर हीट पडू नये म्हणून. ते ॲब्झॉर्बर काय करणार, सगळं गरम करणार आणि गरम केलेलं पाणी म्हणजे येताना कुठलं असणार, हे कोल्ड वॉटर असणार आणि जाताना कोणतं असणार, हॉट वॉटर असणार. हॉट पाणी झालं, कोल्ड पाण्याची डेन्सिटी काय असते, जास्त असते. हॉट पाण्याची डेन्सिटी काय असते, कमी असते. म्हणून डेन्सिटी कमी म्हणजे ते काय आलं, लाईट वेट झालं. लाईट वेट झाल्यामुळं काय होतं, हे पाणी या पाण्याबरोबर मिक्स नाही होत, ते पाणी कुठं राहतं, वरती राहतं. आता याचं बघा, दोन्ही मिक्स आहे बघा, कोल्ड वॉटर आणि हॉट वॉटर दोन्ही मिक्स आहे. पण इकडनं आपण काय केलं आहे, एक कॉक सोडला आहे आणि त्या कॉकच्या साईडने काय लिहिलं, इथं नाव हॉट वॉटर लिहिलं आहे. म्हणजे का बरं हॉट वॉटर लिहिलं आहे, कारण इथं आपलं पाणी कोणतं आहे, अर्धं गरम आहे, त्याची डेन्सिटी कमी आहे, ते लाईट वेट झालं आहे म्हणून ते कुठं जातं, त्याच्या वरती जाऊन बसतं, बरोबर. आपण जर समजा पाणी घेतलं आणि तेल घेतलं तर तेल काय असतं, वरती राहतं, कारण तेलची डेन्सिटी काय असते, कमी असते, ते लाईट वेट असतं म्हणून तेल कुठं असतं, वरती असतं. सिमिलरली तसंच हॉट वॉटर वरती आहे, इकडनं हॉट वॉटर आपण काय करणार, आपण हॉट वॉटर आउटलेट करणार, आपल्याला जे आपल्याला वापरायचे ते आपण काय करणार, इकडनं आउटपुटने बाहेर काढणार, बरोबर. मग आता एक्सप्लेनेशन याचं आणि मागच्या फ्लॅट प्लेट कलेक्टरचं ऑलमोस्ट सेम आहे, फक्त याच्यामध्ये काय दिलं, आपण कन्स्ट्रक्शनची थोडीशी माहिती दिली. तुम्हाला क्वेश्चन दोन प्रकारे विचारू शकतात, एक्सप्लेन डोमेस्टिक टाईप सोलर वॉटर हीटर किंवा एक्सप्लेन नॅचरल सर्क्युलेशन और थर्मोसायफन सोलर वॉटर हीटर. थर्मोसायफन सोलर वॉटर हीटर किंवा नॅचरल सर्क्युलेशन. आता आपण मगाशी बघितलं, याच्यामध्ये आपलं जे पाणी आहे
कोल्ड पाणी ते फ्लॅट प्लेट कलेक्टरला जाण्यासाठी किंवा फ्लॅट प्लेट कलेक्टरमधनं आपण इकडं येण्यासाठी आपण काय वापरले का एक्स्ट्रा? नाही. हे कोल्ड वॉटर कशाच्या साईने जाते? ते ग्रॅव्हिटीच्या साईने जाते. म्हणून आपण याला काय म्हटलो? नॅचरल सर्क्युलेशन. एक्स्ट्रा आपण काही गोष्ट वापरली का? मोटर बिटर पंप बिम तसलं काय वापरलं का याच्यात? नाही वापरलं ना. म्हणून याला काय म्हणतात? नॅचरल सर्क्युलेशन. जर आपण पंप मोटर बिटर काय वापरली तर त्याला काय म्हणतात? फोर्स सर्क्युलेशन. आपलं हे कोणते? नैसर्गिक सर्क्युलेशन. नैसर्गिक एका जागेपासून दुसऱ्या जागी जाते. कोणाच्या साहाय्याने? वरून ते खाली पडते. इथून आणि इथून हाईट किती असते? याची जास्त हाईट असते. याची हाईट तिथे दिलेली आहे 60 सेंटीमीटरपर्यंत हाईट असते. बरोबर. त्या हाईटमुळं ग्रॅव्हिटीमुळं काय होते? वरनं पाणी खाली येते. बरोबर. असं म्हणून याला काय म्हणतात? नॅचरल सर्क्युलेशन म्हणतात. एक्सप्लेन नॅचरल सर्क्युलेशन ऑर थर्मोसायफन सोलर वॉटर हीटर. हे थर्मोसायफन काय असणार? हे सायंटिस्टचं नाव असणार सायफन, म्हणून त्यांनी त्याचं तसं नाव देऊन टाकलं. पहिला पॉईंट, इट कन्सिस्ट फ्लॅट प्लेट कलेक्टर. याच्यामध्ये जे नावं आहेत ते सगळे नावं देऊन टाकायचे. याच्यामध्ये काय काय आहे? फ्लॅट प्लेट कलेक्टर आहे, हॉट स्टोरेज टँक आहे, ओव्हरहेड टँक आहे. ओव्हरहेड टँक म्हणजेच कोणता टँक? कोल्ड वॉटर टँक. नंतर सपोर्टिंग पाईप्स आहे आणि वॉल आहे. बरोबर. हॉट वॉटर स्टोरेज टँक इज प्रॉपरली इन्सुलेटेड, इज कनेक्टेड टू द फ्लॅट प्लेट कलेक्टर. हॉट वॉटर स्टोरेज टँक काय आपला प्रॉपरली काय केलं आहे? आपण इन्सुलेट केलं आहे. आणि कुठं कनेक्ट केलं आहे? आपण फ्लॅट प्लेट कलेक्टरला कनेक्ट केलं आहे. बरोबर. तिसरा पॉईंट काय? स्टोरेज टँक इज प्लेस्ड 30 to 60 सेंटीमीटर अबव दी फ्लॅट प्लेट कलेक्टर. स्टोरेज वॉटर टँक जो आपला आहे, हा स्टोरेज वॉटर टँक जो आहे तो आपण या फ्लॅट प्लेट कलेक्टरपासून किती उंच बसवणार? 30 ते 60 सेंटीमीटर. बरोबर. 30 ते 60 सेंटीमीटर काय करणार? वरती बसवणार. त्याच्यानंतर चौथा पॉईंट काय? अ सेपरेट कोल्ड वॉटर टँक इज प्लेस्ड फॉर सप्लाईंग ऑफ कोल्ड वॉटर टू स्टोरेज टँक. याच्यामध्ये काय केलं आहे? आपण सेपरेट कोल्ड वॉटर टँक बसवलं आहे. सेपरेट कोल्ड वॉटर टँक इज यूज्ड फॉर सप्लाईंग कोल्ड वॉटर टू स्टोरेज टँक, हॉट वॉटर स्टोरेज टँक. बरोबर. नंतर आता वर्किंग, हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. आता वर्किंग काय? ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळं काय होणार? ग्रॅव्हिटीला मराठीत काय म्हणतात? पृथ्वीची ग्रॅव्हिटी, चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय ताकद. बरोबर नाही? पृथ्वीची ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी असते त्याच्यामुळं काय होणार? वरनं पडलेली गेलेली गोष्ट खाली पडते. मग कोल्ड वॉटर कुठे आहे? वरच्या हाईटला आहे. वरच्या हाईटमुळं काय होणार? ते खाली हाईटला जाणार. कोल्ड वॉटर इज ट्रान्सफर्ड टू द फ्लॅट प्लेट कलेक्टर वेन इट्स प्रेशर अँड इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस. त्याच्यामुळे ते टेम्परेचर आणि प्रेशर काय होणार? इन्क्रीज होणार. बरोबर. फ्लॅट प्लेट कलेक्टर काय करणार? त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर काय करणार? इन्क्रीज करणार. आता एकदा प्रेशर आणि टेम्परेचर इन्क्रीज झालं, आपण मगाशी बघितलं तेच लिहायचं. ड्यू टू इन्क्रीज टेम्परेचर इज डेन्सिटी रिड्युसेस. त्याची डेन्सिटी काय होणार? कमी होणार. डेन्सिटी काय होणार? कमी होणार. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे मास म्हणजेच काय? त्याचं वजन. वेट वेगळं असतं, मास म्हणजे काय? त्याचं वजन. मास किती kg आहे? व्हॉल्यूम मीटर क्यूब, kg पर मीटर क्यूब. त्याचं वजन काय होतं? आपलं कमी होतं. बरोबर. आधी समजा जर त्याचं समजा 1 किलो वजन असेल तर ते गरम झाल्यामुळे काय होतं? त्याचं वजन 0.75 kg कमी होतं. 1 किलोपेक्षा काय होतं? कमी होतं थोडक्यात, असं समजून घ्या. त्याची डेन्सिटी समजा त्याचं वजन, थंड पाण्याचं जर वजन आपण पकडलं, समजा जर 1 किलो असेल तर गरम पाण्याचं वजन काय असणार आहे? 1 किलोपेक्षा काय असणार आहे? कमी असणार. बरोबर. वजन कमी झालं म्हणजेच त्याची डेन्सिटी काय आली? कमी झाली. लाईट वेट झालं. ते आपलं जे पाणी काय असते? लाईट वेट होतं. ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर इज डेन्सिटी रिड्युसेस. त्याची डेन्सिटी काय होती? कमी होती. अँड इट बिकम्स लाईटर इन वेट. त्याची वजन काय होतं? कमी होतं. बरोबर. सो इट इज कलेक्टेड ॲट द टॉप ऑफ द हॉट वॉटर स्टोरेज टँक. ते कुठं कलेक्ट होतं? आपण हॉट वॉटर स्टोरेज टँकला काय करतो? आपण ते सगळं कलेक्ट करतो. बरोबर. इकडनं पाणी, कोल्ड पाणी येते, या फ्लॅट प्लेट कलेक्टरला गरम करतं, या वॉलच्या साईने वॉल ओपन होतो आणि वॉलच्या साईने काय होतं? सगळं पाणी कुठंच असतं? वरतीच असतं. याच्याबरोबर मिक्स काय नाही होत, कारण याची डेन्सिटी काय असते? कमी असते. आणि ते काय असतं? लाईट वेट असतं. नंतर काय करतो आपण? हे हॉट वॉटर काय करतो? वॉलच्या साईने आपल्याला आउटपुटला आपण यूज करतो. दिस हॉट वॉटर इज देन कलेक्टेड फॉर यूज बाय डिफरंट वॉल्स अँड पाईप अरेंजमेंट. वेगवेगळ्या पाईप अरेंजमेंटने आणि वॉलचा वापर करून आपण काय करतो? ते हॉट वॉटर आपण काय करतो? वापरात आणतो. आणि लास्ट पॉईंट काय आहे? इन दिस सर्क्युलेशन
ऑफ वॉटर इज टेक्स प्लेस बाय ग्रॅव्हिटी. याच्यामध्ये वॉटरचं जे सर्क्युलेशन आहे, वॉटरचं जे ट्रान्सफर आहे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी, हे आपल्याला करण्यासाठी आपण एक्स्ट्रा पॉवरची एक्सटर्नल पॉवरची गोष्ट वापरलेली का? नाही वापरली. नो एक्सटर्नल पॉवर इज युज्ड. इट इज डन बाय दी ग्रॅव्हिटी. कशाचं साईन करतो आपण? ते ग्रॅव्हिटीचं साईन करतो आहे. म्हणून याला काय म्हणतात? हेन्स इट इज कॉल्ड ॲज नॅचरल सर्क्युलेशन. नॅचरल सर्क्युलेशन सोलर वॉटर हीटर. कळलं? हीटर वापरताना कोणत्या कोणत्या गोष्टीची आपण मेंटेनन्सची करणं गरजेचं आहे. एक्सप्लेन, तुम्हाला विचारलं आहे क्वेश्चन, एक्सप्लेन शॉर्ट नोट ऑन मेंटेनन्स ऑफ सोलर वॉटर हीटर असं विचारलं आहे तुम्हाला क्वेश्चन. मेंटेनन्सबद्दल थोडीशी माहिती सांगा. मेंटेनन्स ऑफ सोलर वॉटर हीटर इन्क्लूड द फॉलोइंग प्रोसिजर. सोलर वॉटर हीटर आपण जर वापरत असेल तर आपण मेंटेनन्स कशा कशा पद्धतीने करतो ते खालीलप्रमाणे. पहिलं काय? चेक द सोलर वॉटर हीटर हीट्स द वॉटर अप टू अ स्टँडर्ड टेम्परेचर रेंज. सगळ्यात पहिल्यांदा काय चेक करायचं की आपलं जे पाणी जे गरम करतो आहे ते स्टँडर्ड त्यांनी जेवढं सांगितलं आहे टेम्परेचरची रेंज त्यांनी जेवढी दिलेली आहे तेवढ्या रेंजपर्यंत ते करतं आहे का नाही ते बघायचं, चेक करायचं पहिल्यांदा. चेक द सोलर वॉटर हीटर हीट्स द वॉटर अप टू स्टँडर्ड टेम्परेचर रेंज ऑर नॉट. ते चेक करा. बरोबर? पहिल्या प्रश्नाचा पहिला पॉईंट समजला. चेक करा, सोलर वॉटर हीटरला चेक करा आणि बघा काय बघायचं? हीट्स द वॉटर अप टू स्टँडर्ड टेम्परेचर रेंज ऑर नॉट. ते सोलर वॉटर हीटर आपल्या स्टँडर्ड टेम्परेचर जेवढं त्यांनी दिलेलं आहे तेवढ्या रेंजला पाणी गरम करतं आहे का नाही. दुसरा पॉईंट, चेक ऑल फिटिंग्स नट अँड बोल्ट्स लिकेजेस. सगळे लिकेज वगैरे बघा, फिटिंग वगैरे बघा, नट बोल्ट व्यवस्थित का सगळं बघा. आणि समजा जर काय प्रॉब्लेम असेल तर चेंज इफ एनी वन इज डॅमेज. जर तुमचं काही जर खराब झालं असेल तर काय करा? ते चेंज करा. मेंटेन करायचं म्हणजे आपल्याला सोलर वॉटर हीटर आपण समजा घरात वापरतो आहे तर तो आपल्याला जास्त दिवस टिकण्यासाठी आपण काय काय मेंटेन्स करणार त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा बघणार दरवेळेस पाणी, दररोजचं पाणी गरम होतं आहे का नाही व्यवस्थित, बरोबर का नाही? बघणार ना आंघोळ करताना. तर नसेल होत तर आपण काय करणार? लगेच काहीतरी त्याच्यामध्ये कुठं खराबी आहे बघण्याचा प्रयत्न करणार. मग पहिला पॉईंट काय लिहिला आपण? तेच की पाणी व्यवस्थित गरम होतं आहे का नाही ते बघा. नंतर काय बघणार आपण? कुठं डॅमेज वगैरे झालं आहे का, कुठं डॅमेजमध्ये कुठं लिकेज वगैरे झालं आहे का ते बघा. फिटिंग वगैरे आपलं सगळं नट बोल्ट पाईपलाईन सगळी व्यवस्थित आहे का नाही ते बघा. हे दोन गोष्टी बघितल्या. तिसरं काय? ड्रेन आउट ऑल वॉटर फ्रॉम द टँक टू रिमूव्ह ऑल सेडिमेंट्स. म्हणजे आपलं जे मगाशी आपण बघितलं ना, हे हा जो आपला टँक आहे, या टँकमध्ये काय होतं कधी कधी इथं खाली गाळ साचतो, घाण आहे ना पाणी. कधी आता हे पाणी कोल्ड वॉटर आहे. कोल्ड वॉटर म्हणजे कुठून येतं ते पाणी? कॉर्पोरेशनमधून येतं. हळूहळू काय होतं इथं गाळचं असते, गाळ होतो तयार. मग गाळ तयार झाला की मग ते पूर्ण मिक्स होतं. त्याच्यामुळे हे हॉट वॉटर आपण जो वॉल आहे आता याच्यात दाखवलं त्यांनी वरती, तो असू शकतो खाली पण किंवा थोडंसं हाईट खाली पण असू शकते, बरोबर? तर त्या गाळेमध्ये आपला प्रॉब्लेम होऊ नये त्या गाळेमुळं, तर आपण काय करणार? जे पाणी जे आहे ना ते पूर्ण काय करणार? दरवेळेस साफ करणार. म्हणजे आपण नाही का आपण टाकी कशी साफ करतो घरातली टाकी साफ करतो ना आपण पाण्याची, जाणार ना तरी थोड्याशा प्रमाणात जाणारच ना. वॉल आहे पण वॉलला फिल्टर बसवलं आहे पण फिल्टर मग आपण साफच करणार नाही का? काढायचं सगळं, फिटिंग काढून साफ करायचं. त्याला अरेंजमेंट असणार ना, नटबोल्ट असणार आहे सगळं, नटबोल्ट असणार. ओपन केलं, सगळं पाणी बाहेर काढलं. बाहेर पाणी जायला तर काय नळच आहे, नळाने ते सगळं पाणी बाहेर जाणार. आणि साफ करायला काय त्याला झाकण असणार, झाकण ओपन केले की खाली साफ करू शकतो. साफ करण्याशिवाय नाहीच आहे. आता टाकी कशी साफ करतो आपण? त्याचं वरचं झाकण काढतो, पाणी घेतो आणि पाणी टाकून फावारा करून ते साफ करतो. मग तसंच इथं पण नाही तसं नाही. आता आपल्याला समजलं की काहीतरी प्रॉब्लेम होतो आपला, बरोबर? मग आपण कशामुळे प्रॉब्लेम होतो हे समजले की आपलं याच्यामध्ये काय झाले? घाण झाली तयार. ते घाणीमुळे काय होते? आपलं पाणी काय होते? व्यवस्थित हे हीटर काय करते? व्यवस्थित काम करत नाही आहे किंवा पाणी आपलं जे आहे ते व्यवस्थित गरम होत नाही. मग आपण काय करणार? जेवढं पाणी निघतं आहे म्हणजे गाळ सोडून जेवढं पाणी निघतं या वॉलने काय करणार? आपण बाहेर काढणार. आणि नंतर काय करणार? आपण हा गाळ काढणार कशाने पण, म्हणजे कापडाने काढणार किंवा कसं पण. इथं झाकण असणार याला,
रिलीफ वॉल दिसतोय, टेम्परेचर अँड प्रेशर रिलीफ वॉल. नाही, हे ड्रेन वॉल याच्यासाठी फ्लॅट प्लेट कलेक्टरसाठी प्रत्येकासाठी वेगवेगळं असणार. ड्रेन वॉल जो आहे हा कलेक्टरचा, आणि हा म्हणजे समजा जर ही पूर्ण जर असेल हा ड्रेन वॉल म्हणजे समजा इकडची पाणी हे इकडनं बाहेर जातं ड्रेन वॉटर. कोल्ड वॉटर बाहेर काढण्यासाठी हे, बरोबर. इकडनं आपण पाणी बाहेर काढलं किंवा इकडनं आपण काय इमॅजिन केलं आत्ता, हे इकडनं पाणी हॉट वॉटर इकडनं गेलं, आणि कोल्ड वॉटर बाहेर काढण्यासाठी कुठे हे येण्याची जागा आहे, बाहेर जाण्याची जागा कुठे इकडनं, बरोबर. थंड पाणी कुठून येते, इथून येते असं. कोल्ड वॉटर शट ऑफ वॉल म्हणजे हा जर बंद केला किंवा चालू केला तर इकडनं पाणी बंद किंवा चालू होऊ शकतं. आता आपल्याला ड्रेन आउट करायचं आहे, म्हणजे इथं जे थंड पाणी आहे ते आपल्याला काय फ्लॅट प्लेट सगळं आपण बंद केलं आहे. आपलं पाणी दोन्हीकडे पूर्ण काय आहे, सगळीकडे सेम आहे. म्हणजे कोणतं पाणी, याच्यामध्ये सगळं थंड पाणी. आता आपल्याला कळालं की याच्यामध्ये खूप गाळ साचला आहे. आपण काय करणार, या वॉलने काय करणार, या ड्रेन वॉल ओपन करणार, सगळं पाणी इकडनं काय करणार, या ड्रेनमधनं काय करणार बाहेर जाणार, बरोबर. आणि इकडनं त्याला हे जसं रिलीफ वॉल आहे तसंच इथं काय असणार, झाकण असणार. त्या झाकणाने आपण काय करणार, आपण खडकं बिडकं टाकून काय करणार, सगळं साफ करणार. हे झालं आपला मेंटेनन्स. तिसरा पॉईंट काय, ड्रेन आउट ऑल वॉटर फ्रॉम द टँक टू रिमूव्ह ऑल सेडिमेंट्स. सेडिमेंट्स म्हणजेच काय, गाळ. आपल्या ज्या पाण्यामधली सगळं पाणी काय करणार, आपण ड्रेन आउट करणार. कशासाठी, गाळ बाहेर काढण्यासाठी, बरोबर. आपण आपल्याला बघितलं मग अशी की इकडनं पाणी येते. आता आपल्याला कळालं की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. मग आपण काय करणार, हा ड्रेन वॉल काय करणार, ओपन करणार. हे थंड पाणी सगळं कुठं जाणार, इकडनं बाहेर जाणार. हे आपण ओपन करणार, फडकं टाकणार, इथं जो गाळ आहे तो सगळा बाहेर करून साफ करणार. मग त्यांनी काय पॉईंट दिलेला आहे, ड्रेन आउट ऑल वॉटर्स. सगळं पाणी काय करणार, थंड पाणी काय करणार आपण ड्रेन आउट, ड्रेन वॉल ओपन करून काय करणार आपण सगळं पाणी बाहेर काढणार फ्रॉम टँक टू रिमूव्ह ऑल सेडिमेंट्स. सगळं गाळ बाहेर काढण्यासाठी. चेक ऑल इलेक्ट्रिक कनेक्शन डेली. दररोज काय बघायचं, इलेक्ट्रिक कनेक्शन व्यवस्थित आहे का नाही ते बघणार. नंतर क्लीन द ग्लास कवर रेग्युलरली टू रिमूव्ह द डस्ट फ्रॉम द सरफेस अँड टू इन्क्रीज इट्स परफॉर्मन्स. ग्लास कवर कुठलं रे, ग्लास कवर फ्लॅट प्लेट कलेक्टरला ग्लास कवर असतं ना. फ्लॅट प्लेट कलेक्टरला आपण इकडे बघितलं, याच्यामध्ये काय आहे, फ्लॅट प्लेट कलेक्टर आहे. फ्लॅट प्लेट कलेक्टरला वरती काय असते, ट्रान्सपरंट ग्लास असते. ती ट्रान्सपरंट ग्लास जी आहे ती काय करणार आपण रेग्युलरली काय करणार, क्लीन करणार. क्लीन नाही केली तर काय होणार, इकडनं जे पाणी जे गरम व्हायची इफिशियन्सी आहे त्याची काय होणार, ती कमी होणार. त्याचं काम काय होणार, कमी होणार. क्लीन द ग्लास कवर रेग्युलरली टू रिमूव्ह द डस्ट फ्रॉम द सरफेस अँड टू इन्क्रीज इट्स परफॉर्मन्स. त्याचं परफॉर्मन्स वाढवण्यासाठी आपण काय करणार, ते काम करणार. क्लीन ऑल द ट्यूब्स अँड पाईप्स रेग्युलरली. प्रत्येक पाईप आणि ट्यूब काय करणार आपण रेग्युलरली साफ करणार. क्लीन ॲब्झॉर्बर रेग्युलरली. ॲब्झॉर्बर आपण काय करणार रेग्युलरली क्लीन करणार. यूज प्रॉपर लिब्रिकेशन इन डिफरंट फिटिंग्स. प्रत्येक आपण नटबोल्ट वापरलेले फिटिंग केलेले तिथं काय करणार आपण प्रॉपरली रेग्युलरली काय करणार, लिब्रिकेशन करणार. म्हणजे इन जनरल काय करायचं आपण जेवढ्या पण गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी काय करणार आपण चेक करणार. फिटिंग व्यवस्थित आहे का नाही बघणार. फिटिंग व्यवस्थित असेल तर त्याला लिब्रिकेशन करणार. त्याच्यानंतर पाईप आणि फिटिंगमध्ये लिकेज आहे का नाही बघणार. लिकेज असेल तर ते काय करणार, ते लिकेज करणं साफ वेगळा करणार. त्याला आपण काय करणार, त्याला सीलिंग करणार. सील आणतो ना आपण बाजारात भेटतं बघा रबराचं, ते सील करणार. किंवा मग आपल्याला गाळ जर झाला तर आपण काय करणार, ते पाणी सगळं बाहेर काढणार आणि गाळ साफ करणार. अशा सगळ्या गोष्टी. नंतर ग्लास असेल आपली, ती ग्लास साफ करणार. सगळ्या गोष्टी साफ करायच्या, स्वच्छ ठेवायच्या. हे झालं आपलं मेंटेनन्स. 8 पॉईंट आहे, 8च्या 8 पाठ करा, लक्षात ठेवा. याच्यात तुम्ही अजून पण ॲड करू शकता काही पण. सरळ काय करायचं, हे कंपोनंट घ्यायचे. या कंपोनंटमध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो. वॉल पण आपला खराब होऊ शकतो. हे हीटर पण आपला खराब होऊ शकतो. हे थर्मल इन्सुलेशन पण आपलं खराब होऊ शकतं. हा टँकमध्ये पण लिकेज होऊ शकतात. या फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये आपण बघितलं प्लेट्स आपली खराब होऊ शकते. हा ड्रेन वॉल आपला खराब होऊ शकतो. मग काय करायचं, सगळं एक्झाम्पल घ्यायचे. खराब होऊ शकतं मग चेक करणार रेग्युलरली, आणि जर डॅमेज असेल तर चेंज करणार. सरळ. आता हा क्वेश्चन तर विचारलेला नाही आहे पण तरी आपण करूया. एक्सप्लेन 4 ट्रबल शूटिंग ऑफ वॉटर हीटर. वॉटर हीटर वापरताना 4
त्यांचे ट्रबल म्हणजे प्रॉब्लेम काय काय असू शकतात. कॉजेस म्हणजे त्याचे कारणं, कॉजेस म्हणजे काय कारणं, ट्रबल्स म्हणजे काय प्रॉब्लेम, आणि रेमेडीज म्हणजे काय उपाय. सांगा 4 प्रॉब्लेम सांगा आणि 4 म्हणजे त्याचे ट्रबल शूटिंग सांगा, असंच विचारतो क्वेश्चन. एक्सप्लेन 4 ट्रबल शूटिंग ऑफ वॉटर हीटर. पहिलं आपण लिहिलं लॉस इन हिटिंग कॅपॅसिटी, म्हणजे आपलं जे पाणी जे आहे ते व्यवस्थित काय होत नाही आहे, गरम होत नाही आहे. हा झाला आपला प्रॉब्लेम, बरोबर. तर याचे कारणं काय असू शकतात, का बरं असं नाही होते. पहिलं देअर मे बी सेडिमेंट्स इन द टँक. सेडिमेंट्स म्हणजे आपण मगाशी वरती बघितलं, सेडिमेंट्स म्हणजेच काय गाळ, गाळ असू शकतो टँकमध्ये. दुसरं कारण काय असू शकतं, देअर मे बी ब्लॉकेज इन द पाईपलाईन. आपण बघितलं वेगवेगळे पाईपलाईन आहेत, त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, ब्लॉकेज, अडथळा निर्माण काहीतरी होऊ शकतो. मग जर सेडिमेंट्स जर असेल तर काय म्हणणार आपण, क्लीन द टँक परफेक्टली. आपला जो टँक आहे तो काय करा, परफेक्टली क्लीन करा. आणि जर ब्लॉकेज असेल तर काय म्हणणार आपण, क्लिअर द ब्लॉकेज. ब्लॉकेज काय करा, दूर करा. दुसरा प्रॉब्लेम काय आपला, ओव्हर हिटिंग. आपलं पाणी जे आहे ते खूप जास्त गरम होतं आहे, सहन नाही होऊ शकत आहे माणसाला, तेवढं जास्त गरम होते. आता ओव्हर हिटिंग होते, त्याचे कारणं काय असू शकतात. पंप इज नॉट वर्किंग प्रॉपरली. पंप याच्यामध्ये पंप नाही याच्यामध्ये, पंप नाही, हिटिंग कॉईल म्हणतो आपण इथं, पंप टाकू म्हणून हिटिंग कॉईल. हिटिंग कॉईल इज नॉट वर्किंग प्रॉपरली, बरोबर. आपलं हिटिंग जी कॉईल आहे ती काय व्यवस्थित काम करत नाही आहे. मग आपण काय करणार, रिप्लेस दी हिटिंग कॉईल. आपण काय करणार, कॉईल हिटिंग कॉईल काय करणार, रिप्लेस करणार. खाली तोच पॉईंट आहे का, बरं ठीक आहे, खालचा पॉईंट कॅन्सल, बरोबर. ओव्हर हिटिंग कशामुळे होतं, हिटिंग कॉईल आपलं काय होतं आहे, व्यवस्थित काम करत नाही आहे, त्याच्यामुळं होऊ शकतं. आणि त्याच्यावरती उपाय काय, हिटिंग कॉईल काय करा, रिप्लेस करा. तिसरा पॉईंट, नो वॉटर सप्लाय ॲट द नाईट. रात्री तुमचं पाणी सप्लायच होत नाही आहे, रात्री तुमचं पाणी सप्लायच होत नाही. म्हणजे पाणी आपण चालू करतो आहे हीटर आंघोळ करण्यासाठी, पण आपलं पाणीच येत नाही. का बरं असू शकतं, उपाय आपलं हे कॉजेस काय त्याचे, ट्रिपिंग ऑफ लिमिट स्विच. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्विच आहेत. मग ते काय होणार, ट्रिप झाले. म्हणजे ट्रिप झाले म्हणजे काय, बंद झाले. लिमिट स्विच आपले काय आले, बंद झाले. मग बंद झाले तर काय करणार, रिसेट द स्विच काय करा, परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणा. दुसरा पॉईंट काय, फॉल्टी थर्मोस्टॅट. थर्मोस्टॅट पण असतं याच्यामध्ये. थर्मोस्टॅट आपल्याला आता इलेक्ट्रिकलमध्ये येत होते, आता याच्यात नाव लक्षात ठेवा फक्त. याच्यामध्ये थर्मोस्टॅट पण असतं हीट करण्यासाठी. मग आपलं काय झालं, थर्मोस्टॅट आपला काय आलं, बिघडला, तर आपण काय करणार, थर्मोस्टॅट आपण काय करणार आहे, रिप्लेस करणार आहे. सरळ काय करायचं, इकडे बघा तेच दिलेले, रिप्लेस आणि क्लीन. नंतर वॉटर टेम्परेचर इज नॉट करेक्ट. आपलं वॉटरचं जे टेम्परेचर आहे ते काय आहे, व्यवस्थित नाही आहे. कशामुळे असू शकतं, फॉल्टी थर्मोस्टॅट याच्यामुळे असू शकतं. आपण काय करणार, त्याच्यावरती रिप्लेस द थर्मोस्टॅट. दुसरं काय, लोअर साईज ऑफ वॉटर हीटर. आपण जो वॉटर हीटर घेतला आहे तो काय घेतला आहे, कमी साईजचा घेतला आहे. आपली साईज कमी आहे आणि आपल्याला पाणी काय पाहिजे, जास्त गरम पाहिजे. तर आपण काय करायचं, रिप्लेस द वॉटर हीटर विथ बिग साईज. वॉटर हीटर आपण काय करणार, याचे चेंज करणार आहे, मोठा वॉटर हीटर घेणार. आता नंतरचं सोलर ड्रायर. सोलर ड्रायर काय असतं, सोलर